नमस्कार विद्यार्थी मित्रो, आजच्या लेक्चरमध्ये आपण इंटिग्रेशनचा पुढचा पार्ट बघतोय. मागच्या लेक्चरमध्ये आपण इंटिग्रेशन ऑफ कॉम्पोजिट फंक्शन आपण पाहिलं होतं आणि त्याच्यावरचे फॉर्म्युलेज आणि त्याच्यावरचे काही एक्झाम्पल्स पाहिले होते. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इंटिग्रल्स ऑफ सम ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स बघणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, मागचे काही लेक्चर बघितल्यानंतर तुमच्यामध्ये मनामध्ये एक प्रश्न पडायला पाहिजे होता की सर टॅन एक्स, कॉट एक्स, कोसेक एक्स या फंक्शनचे डायरेक्ट इंटिग्रेशन का नाही. जसं साइन एक्सचं इंटिग्रेशन आहे मायनस कॉस एक्स, तसंच कॉस एक्सचं इंटिग्रेशन आहे साइन एक्स, तसं डायरेक्ट टॅन एक्सचं इंटिग्रेशन का नाही. तर टॅन एक्सचं इंटिग्रेशनचा एक फॉर्म्युला आहे, पण तो फॉर्म्युला इन्व्हेंट केलेला आहे बाय युजिंग सबस्टिट्यूशन मेथड. म्हणून तो पॉईंट नवीन सिलेबसमध्ये त्यांनी इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथडमध्ये इन्क्लूड केलेला आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण सुरुवातीला इंटिग्रल्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये टॅन एक्सचं इंटिग्रेशन बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, आपणाला माहीत असेलच की टॅन एक्स म्हणजे असतं साइन एक्स अपॉन कॉस एक्स, बरोबर. म्हणून मी ह्या एक्झाम्पलमध्ये सगळ्यात सुरुवातीला आपण काय घेतलं की इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स डी एक्स. नेक्स्ट स्टेपला आपण सगळ्यात पहिला काय घेतलं की लेट आय, जे काही इंटिग्रेशनचं एक्झाम्पल आहे त्याला आपण काय सगळ्यात पहिला आय असाइन केला. हे एक्झाम्पल सोडवून देण्यापूर्वी विद्यार्थी मित्र एक गोष्ट तुम्हाला सांगतो की बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला डाऊट्स आले प्रेझेंटेशनमध्ये आणि इंटिग्रेशनच्या कन्सेप्टमध्ये. अजूनही काही मुलांना अडचण येत आहेत. तर ह्या लेक्चरमध्ये मी ते सगळं क्लिअर करणार आहे. तर ज्या मी बारीक सारीक गोष्टी लेक्चरमध्ये सांगतोय त्याच्यावरती तुम्ही व्यवस्थित फोकस करा. टॅन एक्सचं मी इथं काय लिहिलं, साइन एक्स डी एक्स. इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू डी एक्स हा इंटिग्रेशनचा सिम्बॉल आहे. अजून मी इथं इंटिग्रेशन घेतलेलं नाही. टॅन एक्सच्या ऐवजी मी फक्त इथं काय केलं, साइन एक्स अपॉन कॉस एक्स लिहिलं, बरोबर आहे. आता कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की ज्यावेळी एक्झाम्पलमध्ये एखादं फंक्शन आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह असतं त्याच वेळी आपण सबस्टिट्यूशन मेथड यूज करतो. त्याच वेळी आपण सबस्टिट्यूशन मेथड यूज करून एक्झाम्पल काय करतो, रिड्यूस करतो, बरोबर. तर त्याच्यामध्ये आपण कोरोलरी सुद्धा पाहिली होती. जर एखादं फंक्शन डिनॉमिनेटरमध्ये असेल आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये असेल तर आपण डायरेक्ट फॉर्म्युला यूज करू शकतो. उदाहरणार्थ हा फॉर्म्युला, बरोबर. म्हणून ह्या एक्झाम्पलमध्ये मला काय मिळालं, कॉस एक्स हा डिनॉमिनेटरमध्ये मिळाला आणि साइन एक्स त्याचं डेरिव्हेटिव्ह. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडलाय की सर अशा टाईपच्या एक्झाम्पलमध्ये साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह पण कॉस एक्स असतं ना आणि कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स असतं. मग कोणतं फंक्शन आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह कोणतं हे कसं ओळखायचं. तर विद्यार्थी मित्र मी सांगितलं होतं की ज्याचं डेरिव्हेटिव्ह दिलेलं असतं तो फंक्शन किंवा ते फंक्शन एक्झाम्पलमध्ये कुठेही असतं. डिनॉमिनेटरमध्ये असतं, न्यूमरेटरमध्ये असतं, पॉवरमध्ये असतं, स्क्वेअर रूटमध्ये असतं, e⁴ असेल, लॉग असेल, कसंही लिहिलं असतं. पण जे डेरिव्हेटिव्ह असतं ना ते बरोबर डी एक्सच्या समोर आणि न्यूमरेटरमध्येच असतं. म्हणजे ते रेसिप्रोकल त्याचा नसतो. इथं कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्सच घ्यायचं हे कशावरून ओळखलं तर कॉस एक्स हा डिनॉमिनेटरमध्ये दिलाय आणि ज्याचं डेरिव्हेटिव्ह दिलेला असतं तो कुठेही लिहिलेला असतो आणि जे डेरिव्हेटिव्ह असतं ते बरोबर डी एक्सच्या फ्रंट साईडला असतं. म्हणून मी काय केलं की कॉस एक्सला फंक्शन म्हणलं, इथं दिलंय बघा, कॉस एक्सला मी फंक्शन म्हणलं आणि साइन एक्सला त्याचं डेरिव्हेटिव्ह म्हटलं. पण कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस साइन एक्स, म्हणून मी या स्टेपला इथं मायनस आणि इथं मायनस ॲडजस्ट केला. हा मायनस इंटिग्रेशन साइनच्या बाहेर का गेला, कारण का मायनस म्हणजे ॲक्च्युली -1 असतो, -1 मल्टिप्लाय केलेला असतो. म्हणून मी तर -1 इंटू -1 + 1 असतो ना, म्हणून मी -1 ॲडजस्ट केला. एक मायनस मी आत ठेवला, एक मायनस मी बाहेर लिहिला. का तर एक्झाम्पल आपलं या फॉर्मॅटमध्ये बसेल की एफ ऑफ एक्स डिनॉमिनेटरमध्ये आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये. मग डायरेक्ट त्याचा फॉर्म्युला काय आहे, = लॉग ऑफ एफ ऑफ एक्स असतं. म्हणून मला फंक्शन ऑफ एक्स डिनॉमिनेटरमध्ये आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये मिळाल्यानंतर मी डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय केला की हा मायनस आहे असा इथं राहिला आणि याचं इंटिग्रेशन काय आलं, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स तसं लॉग ऑफ कॉस एक्स. मग n इंटू लॉग ऑफ m असेल तर हा इथला जो n असतो तो ही व्हॅल्यू इथं काय जाते, त्याच्या डोक्यावरती जाते, पॉवरला जाते, बरोबर. म्हणून मी काय केला, -1 त्याच्या डोक्यावरती लिहिला. आणि विद्यार्थी मित्र हो, आपल्याला इथं माहीत आहे की कॉस एक्सचा इनवर्स म्हणजे काय असतो, सेक एक्स असतो. 1/cos म्हणजे सेक एक्स. सो माय फायनल आन्सर इज इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स डी एक्स = लॉग ऑफ सेक एक्स, बरोबर. तर अशाच पद्धतीनं मी तुम्हाला टास्कमध्ये टॅन एक्स इंटिग्रेशन जसं लॉग ऑफ सेक एक्स आहे तसं टास्कमध्ये मी तुम्हाला कॉट एक्सचं इंटिग्रेशन फाइंड करायला सांगितलेलं आहे. तर कॉट एक्सचं इंटिग्रेशन कसं फाइंड करणार तुम्ही, इथं कॉस एक्स अपॉन साइन एक्स घेणार,
आणि साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं कॉस एक्स, म्हणून साइन एक्सच्या ऐवजी टी पुट करा किंवा हा डायरेक्ट फॉर्म्युला तुम्ही यूज करा. त्याचं आन्सर सुद्धा येतं लॉग ऑफ साइन एक्स. इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्सचं आन्सर येतं लॉग ऑफ साइन एक्स. ते तुम्हाला टास्कमध्ये प्रूव्ह करायचं आहे. सिमिलरली सेक एक्स इंटिग्रेशन आता आपण फाइंड करूया. तर सेक एक्सचं इंटिग्रेशन फाइंड करत असताना मी सर्वात पहिला त्या सेक एक्सला काय केला, आय असाइन केला. लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स डी एक्स. आणखी एक विद्यार्थी मित्र मला ही गोष्ट सांगायची आहे की एकदा का इंटिग्रेशन अप्लाय केलं की अप्लाय केल्यानंतर इंटिग्रेशनचा सिम्बॉल पुन्हा लिहायचा नसतो. बऱ्याच विद्यार्थ्यांनी ही मिस्टेक केलेली आहे की इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू डी एक्स, इंटिग्रेशन अप्लाय केल्यानंतर सुद्धा इंटिग्रेशनचा सिम्बॉल लिहिलेला आहे. ते चुकीचं आहे. एकदा का इंटिग्रेशन अप्लाय केलं की पुढे इंटिग्रेशनचा सिम्बॉल येत नाही. आता आपण सेक एक्स इंटिग्रेशन पाहूया. सगळ्यात पहिली स्टेप काय की लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स डी एक्स. सेक एक्सचं इंटिग्रेशन फाइंड करण्यासाठी मला इथं एक ॲडजस्टमेंट करावी लागली. सेक एक्स प्लस टॅन एक्सनं न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करावं लागलं. बघा मी काय केलं, सेक एक्स प्लस टॅन एक्सनं सेक एक्सला मल्टिप्लाय सुद्धा केलं आणि डिनॉमिनेटरमध्ये सुद्धा मल्टिप्लाय केलं किंवा डिनॉमिनेटरमध्ये सुद्धा लिहिलं. का तर हे एकमेकाला कॅन्सल होऊन जाईल. एक्झाम्पलच्या मूळ व्हॅल्यूमध्ये फरक न पाडता ज्यावेळी आपण तिथं व्हॅल्यूज इन्सर्ट करतो, जसं की प्लस मायनस करतो किंवा मल्टिप्लाय डिवाइड करतो, त्यावेळी ती आपण ॲडजस्टमेंट केली असं मॅथमॅटिक्समध्ये त्याला म्हणतात. म्हणजे इथं मी काय केलेली आहे, ॲडजस्टमेंट केलेली आहे. बरोबर. सो इथं मला काय मिळालं, सेक एक्स इंटू सेक एक्स सेक स्क्वेअर एक्स, सेक एक्स इंटू टॅन एक्स सेक एक्स टॅन एक्स. तर असं केल्यामुळे एक्झाम्पल का सॉल्व्ह होतं, तर बघा इथं आता नेक्स्ट स्टेपला आपल्याला काय भेटते, हे फंक्शन भेटते आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह वरती भेटते. बघा टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं सेक स्क्वेअर एक्स आणि सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं सेक एक्स इंटू टॅन एक्स. सो आय एम गेटिंग धिस फॉर्मॅट. हा फॉर्मॅट मला मिळतोय. बघा हा आपण डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. फंक्शन ऑफ एक्स डिनॉमिनेटरमध्ये आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये हा टाईप मला भेटतोय, म्हणून मी अशी ॲडजस्टमेंट केली. सो नाव नेक्स्ट स्टेपला मी डायरेक्ट काय करू शकतो, आन्सर लिहू शकतो. सो माय आन्सर विल बी, ज्यावेळी एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स असतं इंटिग्रेशनमध्ये, त्यावेळी त्याचं डायरेक्ट आपण फॉर्म्युला काय करतो, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. हा फंक्शन ऑफ एक्स आहे, इथे लिहिलंय बघा फंक्शन ऑफ एक्स आणि हा एफ डॅश ऑफ एक्स आहे. सो माय फायनल आन्सर इज लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स, लॉग ऑफ फंक्शन ऑफ एक्स. तसंच हा सेक एक्सचा जसा फॉर्म्युला झाला तसा सेक एक्सचा आणखी एक फॉर्म्युला आहे, तो म्हणजे लॉग ऑफ टॅन एक्स बाय 2 प्लस 5/4. याचा प्रूफ तुम्हाला नवीन सिलेबसमध्ये दिलेला नाही. आणि विद्यार्थी मित्र हो, नवीन सिलेबसचं बुक जे ऑनलाईन आलेलं आहे त्याच्यामध्ये एका एक्झाम्पलमध्ये, सगळ्यात पहिल्याच एक्झाम्पलमध्ये इंटिग्रेशनचा कॉटेक्सचा जो फॉर्म्युला आहे तो चुकीचा दिलेला आहे. त्यांनी इंटिग्रेशन ऑफ कॉटेक्स हा फॉर्म्युला यूज केलेला आहे. म्हणजे नवीन सिलेबसमध्ये थोड्याशा प्रिंटिंग मिस्टेक्स आहेत. आत्तापर्यंत मला तिथं 2 ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक्स इंटिग्रेशनमध्ये आढळलेल्या आहेत. असो, आपण आता इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स कसं फाइंड केलं तुम्हाला कळालं. तर मी टास्कमध्ये होमवर्कला दुसरं तुम्हाला टास्क दिलेला आहे, होमवर्क दिलेला आहे, इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स डी एक्स फाइंड करायचं आहे. तर विद्यार्थी मित्र हो, कोसेक एक्स इंटिग्रेशन फाइंड करत असताना जसं तुम्ही सेक एक्स प्लस टॅन एक्सची ॲडजस्टमेंट केली, तसं कोसेक एक्सचं इंटिग्रेशन फाइंड करत असताना तुम्हाला तिथं कोसेक एक्स मायनस कॉट एक्सची ॲडजस्टमेंट करायची आहे. पुन्हा एकदा सांगतो, कोसेक एक्स मायनस कॉट एक्सची ॲडजस्टमेंट करायची आहे, तरच तुम्ही ह्या फॉर्मॅटमध्ये ते बसतं आणि मग तुम्हाला आन्सर फाइंड होतं. तिथं तुम्हाला टास्कमध्ये बघितल्यावरच कळेल की प्रूव्ह दॅट करायचं आहे. तिथं आन्सर सुद्धा लिहिलेला आहे प्रूव्ह करण्यासाठी. आधी कोसेक एक्स मायनस कॉट एक्स तिथं लिहिलेलं आहे, तेच तुम्हाला काय करायचे आहे, ॲडजस्टमेंट करायची आहे. आता याच्यावरचे आपण काही एक्झाम्पल्स बघू. आत्तापर्यंत जे बघितलं ते इंटिग्रेशन ऑफ कॉम्पोजिट फंक्शनचा वापर करून आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचे इंटिग्रेशन फाइंड केले. उदाहरणार्थ टॅन एक्सचं फाइंड केलं, सेक एक्सचं फाइंड केलं आणि तुम्हाला त्याच्यामध्ये होमवर्क दिलेला आहे. टॅन एक्स सारखंच कॉट एक्सचं इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे आणि सेक एक्स सारखंच कोसेक एक्सचं इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे. आता आपण काही एक्झाम्पल्स बघूया. पहिले एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन ऑफ कॉट ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स डी एक्स. विद्यार्थी मित्र हो, ह्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही व्हिडिओ पॉज करून जरा स्वतःचं डोकं चालवा की कोणतं फंक्शन आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह काय. जरा पॉज करून एकदा डोकं चालवा, बघा काही सापडते काय आन्सर. तर हां, ह्या एक्झाम्पलमध्ये विद्यार्थी मित्र हो, इथं मी लिहिलेलं आहे लॉग एक्स हे फंक्शन आहे आणि 1/x, कारण का लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/x, हे त्याचं डेरिव्हेटिव्ह आहे. बरोबर. एखादं फंक्शन आणि ज्यावेळी त्याचं डेरिव्हेटिव्ह सुद्धा एक्झाम्पलमध्ये असतं त्यावेळी आपण काय करतो, सबस्टिट्यूशन मेथडचा वापर करतो. म्हणून मी इथं काय करतो, आता पुट सगळ्यात पहिली स्टेप ती केली. लेट आय इज इक्वल टू एक्झाम्पलला आय असाइन केला,
लॉग एक्स इज इक्वल टू टी पुट केला. कधीही सबस्टिट्यूशनची स्टेप एकटी येत नाही. मी काल मी तुम्हाला शिकवलं होतं, सांगितलं होतं, ज्यावेळी मी इथं पुट किंवा सबस्टिट्यूट असं लिहितोय, ॲटोमॅटिक त्याच्या नेक्स्ट स्टेपला त्याच्या दोन्ही साईडचं डेरिव्हेटिव्ह यायलाच पाहिजे, घेणं बंधनकारक आहे. त्याशिवाय एक्झाम्पल सुटणार नाही. कारण का, एक्समधनं एक्झाम्पल टीमध्ये जाते, फंक्शन चेंज होतं आपला, फंक्शन ऑफ एक्समधनं फंक्शन ऑफ टीमध्ये एक्झाम्पल जातं. म्हणजे मला इथं जो आहे नवीन एक्झाम्पलमध्ये तुम्हाला इथं डी एक्सच्या ऐवजी डी टी पाहिजे असतो, बरोबर. मग मी दोन्ही साईडचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर इथं मला काय मिळालं, 1/x. इथे पण काय मला मिळाले, dt बाय dx. आता हा dx इकडे ट्रान्सफर केला लेफ्ट हँड साईडला, तर मला हे रिलेशन मिळालं की 1/x dx इज इक्वल टू dt. म्हणजे मी ह्या एक्झाम्पलमध्ये 1/x dxच्या ऐवजी काय लिहिणार, dt इथं लिहिलेलं आहे. आणि कॉट ऑफ लॉग एक्सच्या ऐवजी काय लिहिणार, t. सो आय एम गेटिंग कॉट t इंटू dt. मग विद्यार्थी मित्र, मी वरती तुम्हाला होमवर्क टास्क दिलेला आहे की कॉटेक्सचं इंटिग्रेशन असतं लॉग ऑफ साइन एक्स, हे प्रूव्ह करा. म्हणजे इथं आपला फॉर्म्युला काय होतोय, कॉटेक्सचा लॉग ऑफ साइन एक्स. तसं इथं मी कॉट टीचं इंटिग्रेशन काय लिहिलं, लॉग ऑफ साइन टी प्लस सी. आता जे काही टी बद्दल पुट केलं होतं ते रिसबस्टिट्यूट करा. टीच्या ऐवजी मी लॉग एक्स पुट केलं होतं, मी टीच्या ऐवजी लॉग एक्स काय केला, रिसबस्टिट्यूट केला. सो माय फायनल आन्सर इज लॉग ऑफ साइन ऑफ लॉग एक्स. लॉग ऑफ साइन ऑफ टीच्या ऐवजी काय आला, लॉग एक्स प्लस सी. नाव द नेक्स्ट एक्झाम्पल इज कॉस रूट एक्स अपॉन रूट एक्स. हे एक्झाम्पल सोडवण्याच्या दोन पद्धती आहेत. ते कशा बघा. सगळ्यात पहिला मी या एक्झाम्पलला आय असाइन केला, बरोबर. आता रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/2 रूट एक्स. मग तुमच्याकडे सगळ्यात पहिली मेथड ही आहे जी तुम्हाला कदाचित जास्त सोपी वाटतील, की 2ची ॲडजस्टमेंट करायची. रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स आहे ना, म्हणजे इथं 2 रूट एक्स आला तर आपण सबस्टिट्यूशन यूज करू शकतो. म्हणून मी इथं 2ची ॲडजस्टमेंट केली. इथं लिहिलं बघा, हिअर ॲडजस्ट 2. तर 2ची मी ॲडजस्टमेंट केली, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये लिहिला. हा 2 कॉन्स्टंट आहे, सो मी डायरेक्ट इंटिग्रेशन साइनच्या बाहेर लिहिला. मग मी इथं डायरेक्ट आता सबस्टिट्यूशन यूज करू शकतोय ना. रूट एक्सच्या ऐवजी टी पुट करून 1/2 रूट एक्स डी एक्सच्या ऐवजी डी टी लिहिला. रूट एक्सच्या ऐवजी टी लिहिला, दोन्ही साईडचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, तर मला काय मिळालं, 1/2 रूट एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी. सो नाव ॲट द नेक्स्ट स्टेप बघा, 1/2 रूट एक्स डी एक्सच्या ऐवजी इथं आला डी टी आणि रूट एक्सच्या ऐवजी आला टी. सो 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ मला काय मिळालं फायनल, कॉस टी डी टी. बघा, कॉस टी डी टी. सो कॉस एक्सचं इंटिग्रेशन असतं साइन एक्स, देअरफॉर कॉस टीचं इंटिग्रेशन असतं साइन टी. आणि मग ना रिसबस्टिट्यूट केल्यानंतर मला काय मिळालं, 2 हा आहे असा साइन टीच्या ऐवजी रूट एक्स प्लस सी, हे आन्सर मिळालं. ही मेथड तुम्हाला सोपी वाटू शकते. ही मेथड सुद्धा बऱ्यापैकी सोपी आहे, पण का जे मेथड तुम्हाला योग्य वाटते त्या मेथडने तुम्ही जावा किंवा त्या मेथडने तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करा. मला दोन्हीही मेथड कन्व्हिनियंट वाटतात म्हणून मी दोन्हीही मेथड इथे लिहिलेल्या आहेत. ही जी दुसरी मेथड आहे त्यामध्ये रूटेक्सच्या आपल्याला माहिती आहे की रूटेक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूटेक्स आहे, तर 2ची ॲडजस्टमेंट न करता आपण रूटेक्सच्या ऐवजी टीपुट करायचं. 2ची ॲडजस्टमेंट न करता रूटेक्सच्या ऐवजी टीपुट करायचं. मग आपल्याला कसं होतं एक्झाम्पल बघा, दोन्ही मग रूटेक्सचं इज इक्वल टू टीपुट केलं, नेक्स्ट स्टेपला दोन्ही साईडचं डेरिव्हेटिव्ह आलं, 1/2 रूटेक्स इज इक्वल टू डी टी बाय डी एक्स. हा डी एक्स इकडे गेला, पण एक्झाम्पलमध्ये 2ची ॲडजस्टमेंट केलेली नाही. एक्झाम्पलमध्ये फक्त 1/रूटेक्स आहे ना, म्हणून हिथं सबस्टिट्यूशन करत असताना हा 2 राईट हँड साईडला पाठवायचा. म्हणजे 1/रूटेक्स डी एक्स इज इक्वल टू मला काय भेटतोय, 2 डी टी. 1/रूटेक्स डी एक्सच्या ऐवजी माझा इथं काय आला, 2 डी टी आणि कॉस टी. सो हा 2 इंटिग्रेशन साइनच्या बाहेर आला. सो 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ कॉस टी डी टी. बघा, ही आणि ही स्टेप, शेवटी एक्झाम्पलचं आन्सर तेच येतं. सो माय फायनल आन्सर इज कॉस टीचं इंटिग्रेशन आलं साइन टी. रिसबस्टिट्यूट करा, माझं पुन्हा एकदा आन्सर काय आलं, 2 इंटू साइन रूट एक्स प्लस सी. दोन्ही मेथडने एक्झाम्पलचं आन्सर सेम येतं. जी मेथड तुम्हाला सोपी वाटते त्या मेथडने जावा. मला असं वाटतं की विद्यार्थी मित्र तुम्हाला ही मेथड जास्त सोपी वाटेल. आजच्या लेक्चरमध्ये आपण विद्यार्थी मित्र इथंच थांबतोय. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं त्याचा एकदा ह्याच्यात बघूया, संक्षिप्तमध्ये बघूया, ठीक आहे. इंटिग्रल ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन टॅन एक्स इंटिग्रेशन आपण फाइंड केलं विथ द हेल्प ऑफ सबस्टिट्यूशन मेथड. टॅन एक्सच्या ऐवजी साइन एक्स अपॉन कॉस एक्स पुट केलं, मायनसची ॲडजस्टमेंट केली आणि हा डायरेक्ट फॉर्म्युला यूज केला. सो मला टॅन एक्सचं इंटिग्रेशन काय मिळालं, लॉग ऑफ सेक एक्स, कॉस इनवर्स ऑफ एक्स म्हणजे सेक एक्स. हे एक एक्झाम्पल आपण पाहिलं. एक्झाम्पल म्हणजे हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे टॅन एक्सचा, पुढं हा एक्झाम्पलमध्ये यूज करावा लागतो आणि हे पाठ करून ठेवा. टॅन एक्सचं जसं इंटिग्रेशन आपण फाइंड केले लॉग ऑफ सेक एक्स, तसं तुम्हाला होमवर्कला मी दिलेलं आहे इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ साइन एक्स. हे तुम्हाला तिथं प्रूव्ह करायचं आहे टास्कमध्ये, ठीक आहे.
सर ते कसं फाइंड करणार, कॉट एक्सच्या ऐवजी कॉस एक्स अपॉन साइन एक्स हा ट्रिग्नॉमेट्रीचा फॉर्म्युला लिहायचा. ठीक आहे. तसंच सेक एक्सचं इंटिग्रेशन फाइंड केलं, सेक एक्स प्लस टॅन एक्सची ॲडजस्टमेंट करून. त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय केलं की सेक एक्सला आत मल्टिप्लाय केल्यानंतर मला डिनॉमिनेटरमध्ये फंक्शन ऑफ एक्स मिळाला आणि न्यूमरेटरमध्ये त्याचं डेरिव्हेटिव्ह मिळालं. तर अशा पद्धतीनं आपण सेक एक्सचा सुद्धा फॉर्म्युला एक फाइंड केला. हा आणखी एक ॲडिशनल फॉर्म्युला आहे, हा लक्षात ठेवा. फ्युचरमध्ये आपल्याला हा सुद्धा फॉर्म्युला यूज करावा लागतो. जसं सेक एक्सचा फॉर्म्युला आपण फाइंड केला तसं होमवर्कला तुम्हाला कोसेक एक्सचा फॉर्म्युला फाइंड करायचा आहे. तिथे मात्र कोसेक एक्स मायनस कॉट एक्सची ॲडजस्टमेंट करायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काही एक्झाम्पल्स पाहिले. कॉट ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स, इथं लॉग एक्स हे फंक्शन होतं आणि 1 अपॉन एक्स हे त्याचं डेरिव्हेटिव्ह होतं. सो आपण त्या पद्धतीने सबस्टिट्यूशन केल्यानंतर मला आन्सर काय मिळालं, लॉग ऑफ साइन ऑफ लॉग एक्स. सबस्टिट्यूशनच्या एक्झाम्पलमध्ये विद्यार्थी मित्र हो, आपण रिसबस्टिट्यूट करायचं विसरतो. काही मुलं इथंपर्यंतच येतात आणि आन्सर लिहितात. रिसबस्टिट्यूट करायला विसरायचं नाही. आणि त्याच्यानंतर हे शेवटचं एक्झाम्पल बघितलं होतं ज्याच्यामध्ये आपण 2 वेने एक्झाम्पल सोडवू शकतो. जी मेथड तुम्हाला सोपी वाटते त्या मेथडने जावं. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबते विद्यार्थी मित्र. थँक्यू.